आणि आता मला सांगताना आनंद वाटतो की बघा, पूर्वी आपण जे काही इन्व्हेस्टमेंट होते त्या इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात आपले अनेक जिल्हे असे होते की जे जिल्ह्यांमध्ये इन्व्हेस्टमेंटच यायची नाही. आपण हा प्रयत्न केला. आपल्या नवीन इंडस्ट्रियल पॉलिसीमध्ये आपण अनेक जिल्ह्यांना वेगवेगळे इन्सेंटिव्ह दिले जिथे इंडस्ट्री कमी आहे. आपण बघितलं असेल, आता आपण आकांक्षी जिल्ह्यांची संख्या देखील वाढवली, कारण आपल्याला जे जिल्हे मागे आहेत त्यांना पुढे आणलं तर आपला आर्थिक विकास अधिक वेगाने होणार आहे. आणि म्हणून आज आपण बघा की आता या ठिकाणी जे काही वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट येत आहेत, याच्यामध्ये खानदेशात सगळ्या जिल्ह्यांमध्ये आता इन्व्हेस्टमेंट आल्या. म्हणजे त्या ठिकाणी नाशिक असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, त्या ठिकाणी नाशिक तर आपला चांगलंच आहे, अहिल्यानगर असेल, जळगाव सातत्याने मागे लागायचे. जळगावमध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी आमचे चव्हाण साहेब कुठे आहेत, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी आली. म्हणजे जिथे येत नव्हती, मग ते अहिल्यानगर असेल, अमरावती असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, जळगाव असेल, नंदुरबार असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, सोलापूर असेल, नवीन नवीन जिल्ह्यांमध्ये. म्हणजे आज तर एक आम्ही या ठिकाणी करार आज करणार आहोत, 4000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट नांदेडमध्ये येते. मला अतिशय आनंद आहे. आता आमचा प्रयत्न हा आहे की आपण जे रस्त्यांचं नेटवर्क तयार केलेलं आहे, पोर्ट कनेक्टिव्हिटी आपण तयार केलेली आहे, ती लिव्हरेज करून आता जवळजवळ महाराष्ट्रातले सगळे जे भाग आहेत या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट कशी येईल हा प्रयत्न या ठिकाणी आपण करतो. हे सगळं करत असताना एक आमच्या देवेंद्र कोठेंनी त्या ठिकाणी व्यथा मांडली. ते म्हणाले की बाबा ते सोलापूरचा काही उल्लेख आम्हाला त्या ठिकाणी दिसला नाही. खरं म्हणजे काही गोष्टी भाषणात येतात, काही फाईन प्रिंटमध्ये येतात, पण तरी देखील मी सांगतो की सोलापूरच्या IT पार्क करता त्या ठिकाणी आपण जागा ही चिन्हांकित केली आहे. आणि जी काही काय दिलं रे बाबा, हा ठीक आहे. आणि या IT पार्क करता आपण काय केलं, तुम्हाला ते याकरता लक्षात आलं नाही की आपण विभागाला एकत्रित अर्थसंकल्पामध्ये तरतूद दिलेली आहे. त्यामुळे मी आजच तुम्हाला अनाउन्स करतो की जी अर्थसंकल्पित तरतूद या सोलापूरच्या IT पार्क करता लागेल ती याच वर्षी उपलब्ध करून देण्यात येईल. यासोबत सोलापूरच्या विमानतळाच्या नाईट लँडिंगच्या संदर्भात केंद्र सरकारसोबत आमची बोलणी अंतिम टप्प्यामध्ये आहे. राज्य सरकारने या सगळ्या विमानतळांवर या व्यवस्था करण्याकरता आपण 500 कोटी रुपये ठेवलेले आहेत. त्यामुळे सोलापूर विमानतळाकरता नाईट लँडिंगची व्यवस्था ही देखील आम्ही करू. आणि त्यासोबत सोलापूर करता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय हे देखील मंजूर करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि पालकमंत्री, उड्डाणपुलाच्या संदर्भातही आपण त्याच्याकरता निधी उपलब्ध करून देतो आहोत. त्यामुळे हे जे काही एक वातावरण तयार करण्यात आलं की सोलापूर सगळे जिल्हे झाले आणि सोलापूरचा उल्लेख नाही, हे काही योग्य नाही आहे. सोलापूरला विशेष आपण लक्ष सोलापूरकडेही त्या ठिकाणी दिलेलं आहे. आमच्या अतुल भातखळकरांनी देखील काही विनंती केली होती, विशेषतः कांदिवली पूर्व या ठिकाणी नाट्यगृहाच्या संदर्भात. तर महानगरपालिकेला ते आदेश निश्चितपणे देण्यात येतील. आणि जो DP रोड आहे लोखंडवाला गोरेगाव ते मागाठाणे, तर तो 2 वर्षात पूर्ण करण्याच्या संदर्भातले निर्देश देखील निश्चितपणे या ठिकाणी देण्यात येतील. रवी राणांनी हनुमानगडीचा एक विषय सातत्याने ते मांडत असतात. मला त्यांना सांगताना आनंद वाटतो की या ठिकाणी हनुमानगडी जी अमरावतीला तयार होणार आहे, ज्यात 111 फूट उंचीची बजरंगबलीची मूर्ती आहे आणि इतरही सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी आहेत, त्याच्या 121 कोटीच्या प्रस्तावाला
मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यालाही निधी उपलब्ध करून देण्यात येईल. कालच खरं म्हणजे बाळासाहेब देसाईंचे त्या ठिकाणी जयंती झाली आणि त्यानिमित्ताने मी सांगू इच्छितो की त्यांच्या स्मारकाकरताही जो उर्वरित निधी आहे तो सगळा निधी राज्य सरकारच्या वतीनं निश्चितपणे उपलब्ध करून देण्यात येईल. खरं म्हणजे इंडिव्हिज्युअल खूप लोकांनी खूप गोष्टी मांडल्या आहेत, त्या सगळ्याची नोंद मी घेतली आहे. बराच वेळ झाला माझं भाषण चाललं आहे, त्या सगळ्याच्या संदर्भात मी बोललो तर कदाचित त्याला भरपूर वेळ लागेल, पण जेवढ्या गोष्टी त्यातल्या ऍड्रेस करण्यासारख्या आहेत मी सगळ्या विभागांना पाठवलेल्या आहेत आणि विभागाच्या माध्यमातून निश्चितपणे त्या संदर्भातली जी काही त्याची उत्तरं आहेत ती उत्तरं देण्याचा प्रयत्न मी करेन. वळसे पाटील साहेब काही राहिलं असेल तर काळजी करू नका, तुमचं तर टॉप मोस्ट प्रायोरिटीवर करून टाकेन. मी संपवतो मग म्हणा. त्यामुळे आता मला संपवायचंच आहे आणि म्हणून मला या निमित्ताने केवळ एवढंच सांगायचं आहे की या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्याला पुढे नेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. राज्य पुढे जाण्याकरता सर्वांचंच समर्थन हे अत्यंत आवश्यक आहे. राज्यासमोर अडचणी आहेत, पुढे देखील येणार आहेत, पण तरी देखील मी सांगतो की या सगळ्या अडचणीत मी असं म्हणत नाही की राज्य खूप श्रीमंत आहे, राज्याची परिस्थिती खूप चांगली आहे, पण अडचणीच्या स्थितीतही मार्ग काढण्याची क्षमता या महाराष्ट्राकडे आहे आणि म्हणूनच आजही देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत आर्थिक शिस्त पाळणारं राज्य म्हणून या महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. आणि विशेषतः ज्याचा मी उल्लेख केला की आमचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांनी सातत्याने या राज्यामध्ये आर्थिक शिस्त पाळली आणि हा अर्थसंकल्प मांडताना मी देखील त्याच पद्धतीनं त्यांच्याच पद्धतीनं आर्थिक शिस्त पाळत हा अर्थसंकल्प मांडला आहे. पण शिस्त पाळत असताना कुठल्याही प्रकारे महत्वाच्या गोष्टींवर कमतरता होणार नाही असा मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आश्वासित करतो. दिले आहेत काळजी करू नका, दिले आहेत काळजी करू नका. तुम्ही नीट बजेट वाचलं नाही, हा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून मी जाता जाता वडेट्टीवार साहेब एवढंच सांगतो, लोग जलते रहे मेरी मुस्कान पर, लोग जलते रहे मेरी मुस्कान पर, मैंने दर्द की अपने कभी नुमाइश नहीं की. जब जहां जो मिला अपना लिया, जब जहां जो मिला अपना लिया, जो ना मिला उसकी ख्वाहिश नहीं की. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.